हाय हॅलो नमस्कार जय एकविरा सगळ्यांना. वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले. आज आपण सुकट आणि तांदळाची भाकरी करणार आहोत. तर चला बघूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला सुकट कढईमध्ये घ्यायची आहे आणि न तेल टाकता अशीच थोडी गरम करून घ्यायची, जेणेकरून ती थोडी क्रिस्पी होणार. त्यानंतर आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायची आहे सुकट आणि त्यामध्ये नॉर्मल आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आपण फोडणीसाठी कोथिंबीर घेतली, एक हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि टमाटर घेतलाय. तर आपण ज्या कढईमध्ये सुकट भाजून घेतली होती त्याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. थोडासा कांदा टाकलाय, जेणेकरून किती तेल गरम झाले हे समजतं आपल्याला. त्यानंतर आपण लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण थोडा लालसर झाला की आपण जो कांदा चिरून घेतलाय तो सर्व टाकायचा आहे तेलामध्ये. आपण जी सुकट आधीच थोडी गरम करून घेतली तर त्याचा जो वैसवास असतो तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे कधीही तुम्ही न तेल टाकता आधी सुकट भाजून घ्या कढईमध्ये. त्यानंतर आपण एक हिरवी मिरची घेतली, ती सुद्धा कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लगेचच टमाटर सुद्धा टाकून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचे. टमाटर आपला थोडा सॉफ्ट झाला की आपण जे मसाले घेतले ते टाकून घ्यायचे. तर सर्वात आधी हिंग टाकले मी. त्यानंतर थोडी अर्धा चम्मच हळद टाकायची. त्यानंतर आपल्याला धना पावडर ॲड करायचे 2 चम्मच. थोडंसं मिक्स करून घ्यायचे. मसाले आपले छान फ्राय झाले पाहिजेत. आणि त्यानंतर आपण लाल तिखट ॲड करणार आहोत. तर जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला ॲड करू शकता. मसाला सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे छान असा आपल्या फोडणीमध्ये. एकदम सिंपल सोपी अशी सुकटची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आणि आता जी आपण सुकट पाण्यामध्ये ठेवली होती ती थोडी सॉफ्ट सुद्धा झाली आहे आणि जेणेकरून आता ती पटकन शिजेल सुद्धा. तसं पूर्ण त्याचं पाणी काढायचं आहे. त्यानंतरच सुकट आपल्याला टाकायची आहे कढईमध्ये. पूर्ण पाणी त्याचं काढायचं आणि सुकी सुकट आपल्याला टाकायची आहे कढईमध्ये. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपलं मॅटर. आणि लास्टला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला न पाणी ॲड करता असंच थोडा वेळ वाफेवरती ठेवायची आहे सुकट, जेणेकरून ती शिजेल आतून छान.
तोपर्यंत आपण भाकरीचं बघूया। तांदळाची भाकरी करण्यासाठी आपण टोपामध्ये पाणी घेतले। 1 ग्लास पीठ तर 1 ग्लास पाणी असं मेजरमेंट घ्यायचे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर आपलं तांदळाचं पीठ टोपामध्ये टाकायचे। छान उकळी आल्यानंतर गॅस स्लो करून टाकायचे। आपल्याला पीठ ॲड करायचे आणि कालत्याच्या मदतीने आपल्याला छान असं पीठ मिक्स करून घ्यायचे। सर्व पीठ एकदमच टाकू नका, पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पीठ ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचे पीठ। आणि नंतर झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचे। तोपर्यंत आपण सुकट बघूया। हे बघा किती छान आपली सुकट तयार झाली आहे बनून। ह्याच्यामध्ये आपण पाणी सुद्धा ॲड केलं नाहीये। आता लास्टला कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे छान। झालेली आपली सुकट तयार झाली आहे। आता आपण झाकण लावून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाकरीचं पीठ सुद्धा इथे तयार झाले। आता आपल्याला भाकरीचं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। किती गरम आहे पीठ हे तुम्ही बघू शकता वाफेवरून। सर्व पीठ काढून झाल्यानंतर लगेचच आपल्याला मळायला घ्यायचं आहे, कारण पीठ थंड झाल्यानंतर मळता येत नाही, त्यामुळे गरम गरमच मळायला लागतं हे पीठ। ते बोलतात ना, हाताला चटके मगच भेटते भाकर, तसाच काहीसा प्रकार आहे हा। थोडं थोडं तुम्ही नॉर्मल आपलं पाणी घेऊ शकता मळायला, जास्त गरम असेल तर, आणि पटकन मळून घ्यायचे पीठ। एकदम सॉफ्ट डो मध्ये कन्वर्ट करायचं ह्याला। हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान मळून घ्यायचे। दोन्ही हाताचा यूज करून आपल्याला मळून घ्यायचे पीठ। जितकं तुम्ही ह्याला छान मळणार तितकी आपली भाकरी तुटणार नाही आणि खूप मस्त भाकरी तयार होईल आपली। त्यामुळे टाइम लागला तरी चालेल, पण छान मळून घ्या पीठ। भाकरीच्या पिठाचा अंदाज सांगते तुम्हाला। 1 ग्लास पीठ घेतलं असेल तर 1 ग्लास पाणी घ्यायचं। 2 ग्लास पीठ घेतलंय तर 2 ग्लास पाणी असं मेजरमेंट घ्यायचे। हे बघा जसं व्हिडिओमध्ये दिसतंय इतकं छान पीठ आपलं मळून झालंय। आता आपण तवा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून आपली भाकरी जी आहे ती तव्याला चिपकणार नाही। आणि आपल्याला एक छोटासा हुंडा घ्यायचा आहे भाकरीचा, त्याला सुद्धा छान मळून घ्यायचे। आम्ही भाकरी आपल्या किचनच्या कट्ट्यावरच करतो, एकदम स्वच्छ धुवून घेतो कट्टा आणि त्यानंतरच आम्ही भाकरी इकडे करतो, भाकरी चपाती दोन्ही सुद्धा। हाताने सुद्धा छान असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचे, त्यानंतरच करायचे आपल्याला भाकरी। आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे भाकरीचं आणि हाताच्या मदतीने आपल्याला भाकरी करून घ्यायची। जर हाताने जमत नसेल तर आपण डायरेक्टली जसं चपाती करतो तसं डायरेक्ट लाटूसुद्धा शकतो भाकरी, कारण ह्याला काहीच आता टेन्शन नाही आहे, कारण आपण वाफवून घेतले, पीठ वाफवून घेतले, त्यामुळे ही अजिबात तुटणार नाही भाकरी। बिनधास्त तुम्ही लाटूनसुद्धा भाकरी करू शकता आणि हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा करू शकता। मी तुम्हाला एक हाताने दाखवली आहे भाकरी,
आता आपण टाकून घेऊया तव्यावरती। तवा आपला गरम झालाय छान। आणि तवा गरम होईपर्यंत थांबायचं आपल्याला। आणि तवा गरम झालाय की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता, जेणेकरून समजतं आपल्याला की तवा गरम झालाय। आता आपण भाकरी टाकून घेतली आहे, तर वरच्या साईडला आपल्याला पाणी टाकून पूर्ण पसरून घ्यायचे पाणी। पाणी लावताना हाताची काळजी घ्या, चटका लागून देऊ नका हाताला, कारण तवा आपला ऑलरेडी गरम आहे तर चटका लागू शकतो। तोपर्यंत आपण तशीच दुसरी भाकरी सुद्धा आता मी तुम्हाला लाटून दाखवते। अजिबात तुटत नाही भाकरी। पहिला आपण पलटी करून घेऊयात भाकरी, हे बघा। आणि मध्ये फुगत असेल तर मध्ये फुगून नाही द्यायची। आता दुसरी भाकरी आपण लाटून घेऊया। हे बघा किती इझिली आपली भाकरी फिरते, असं वाटतंय की चपाती करतोय आपण। अजिबात तुटणार नाही, चिरणार नाही, बिंदास आपण गोल फिरून फिरून बघा कशी भाकरी करतोय। आणि एकदम पटकन सुद्धा होते लाटून भाकरी। तांदळाच्या भाकरीचं एकच असतं की वाफून घेतली तुम्ही छान, पीठ वाफून घेतलं की भाकरी एकदम छान होते। आणि मेन जे आपण मळतो पीठ ते सुद्धा एकदम छान मळून घ्यायचे, तरच आपली भाकरी अशी होणार एकदम। आणि पूर्ण दिवस जरी तुम्ही ठेवली ही भाकरी तरी ही एकदम सॉफ्ट राहते, अजिबात कडक होत नाही। तर दाखवते तुम्हाला कशी फुगते बघा भाकरी। हे बघा किती छान फुगते। आणि एक भाकरी होईपर्यंत आपली दुसरी सुद्धा लाटून होते। हे बघा भाकरी तयार झाली आपली। आणि त्याची वाफ जाते, त्यामुळे हात सांभाळूनच तुम्ही भाकरी करा। दुसरी भाकरी सुद्धा आपली तयार आहे, तर ती सुद्धा आपण भाजून घेऊयात। हे बघा अजिबात तुटली नाहीये, तुम्ही कशीही भाकरी करू शकता, अजिबात तुटणार नाही। आणि आपण जेव्हा मोदक सुद्धा करतो तेव्हा सुद्धा असंच पीठ उकडून घ्यायचे आणि नंतर अशी तुम्ही त्याचे भाकरी सुद्धा करू शकता आणि मोदक सुद्धा करू शकता। जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय सेमच प्रोसेस आहे मोदकसाठी पण। पलटी करून घेतली आपण भाकरी। आता ही भाकरी सुद्धा बघा कशी फुगते मस्त। अजिबात गॅस कमी जास्त करायचा नाही, एकदम मीडियम गॅसवरतीच आपल्या भाकऱ्या भाजून घ्यायच्यात। कशी टम फुगली आहे बघा भाकरी। आता ही पूर्ण दिवस एवढी नरम राहणार भाकरी की तुम्ही कधीही ही भाकरी खाऊ शकता। सकाळी केल्या असतील तरी दुपारी एकदम नरम नरमच असतात त्या भाकऱ्या। आता आम्ही हा व्हिडिओ सकाळी शूट करतोय सकाळी 7 वाजता, कारण माझ्या मिस्टरांना डबा द्यायचा असतो, तर हे आम्ही भाकऱ्या करतोय सकाळी। आणि त्यांच्या डब्याला आज मेन्यू आहे चवळा आणि भाकरी। हे बघा आता आपण तिसरी भाकरी टाकली आहे। किती कमी वेळामध्ये आपल्या पटापट भाकऱ्या होत आहेत बघू शकता तुम्ही।
जसे व्हिडिओमध्ये दाखवले तर अशा प्रकारे जर तुम्ही ह्या भाकऱ्या केल्या तर एकदम मस्त तुम्हाला छान वाटतील, भाकऱ्या आवडतील. आपण स्वतःहून सुद्धा असं थोडं दाबून दाबून भाकरी फुगवू शकतो, कारण आपल्याला शिजली पाहिजे, भाकरी छान भाजून झाली पाहिजे. कारण भाकरीमधली जर वाफ गेली तर ती भाकरी फुगत नाही. हे बघा, झाली आपली भाकरी. अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाकऱ्या करून घ्यायच्यात आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे. स्लो फास्ट करत राहिले तर तवा आपला जो आहे तो गरम नाही राहणार, थंड होऊन जाणार. तर आपल्याला तव्याचा टेम्परेचर एकसारखं ठेवायचं आहे, तेव्हाच भाकऱ्या एकसारख्या भाजून निघतील. आता आपण प्लेटिंग करूया. किती नरम आहे भाकरी, हे बघा, खूपच सॉफ्ट आहे भाकरी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा भाकऱ्या करून बघा घरी, खूपच आवडतील तुम्हाला. आता आपण जवळा सुकट जे आपण केले ते डिशमध्ये काढून घेऊया. आणि ही सुकट सुद्धा खूप मस्त लागते खायला, एकदम टेस्टी लागते आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर एकदम उत्तम लागते खायला. तुम्ही सुद्धा एकदा सुकट आणि तांदळाची भाकरी नक्की घरी ट्राय करा. हे बघा, आपलं सुकट आणि तांदळाची भाकरी तयार आहे. कशी वाटली सुकट आणि तांदळाची भाकरीची रेसिपी? आपण कांदा आणि मिरचीसोबत प्लेटिंग केली ह्याची. खूप सुंदर वाटते प्लेटिंगसुद्धा. आणि तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ही सुकट आणि भाकरी ट्राय करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला, खूपच आवडेल त्यांना. आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.